चिंतामयी करायची नाही. मी गेल्या माझ्या पप्पाचं कसं होईल. तूच पप्पाचे बिस्किट आणते बाई कच तू पप्पाच्या विषय काय करते. तू मोकळ्यानं मनाला जा ना, काय नाही. आणि महिला मंडळाच्या मनामध्ये एकही गोष्ट राहत नाही. म्हणून त्यांच्या ह्याच्यात आहे ना, त्यांच्या भागात महिला मंडळाच्या हार्ट अटॅक कमी, हार्ट अटॅक तुमच्याकडं लई जास्त. माझं कसं होईल, कसं होईल माझं. झालेली गोष्ट तिथंच विसरणे हार्ट अटॅक नाही येणार. काय ना नोट घेतो आणि म्हातारेपणी यमा 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 यमनला तुलाही साधा नाही. तू वर येऊन ते देवाच्या भोखंडी बसशील. तू खालीच बरं आहे म्हणला. पाहुणे तिकडून आले. पाहुणे म्हणले चहा. ते नुसतं बसतं खाटावर. पाहुणे म्हणले चहा. पाहुणे म्हणले थोडा दूध. पाहुणे म्हणले थोडी दारू. पाहुणे म्हणले थोडा रसा. नुसतं खात नाही प्यात नाही, पुर्र करतो. आई वडिलांची सेवा करा. आणि प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील ही देवता आहेत. ह्या जगतामध्ये आई वडिलांना किंमत नाही. कोणाला किंमत आहे. कोणाला किंमत आहे. उठ तू उठ, घाबरू नको, उठ. हा, कोणाला किंमत आहे. खाली बस. स्वामी तिने जगाचा. आणि आई विना, बोला चला, आई विना भिकारी. बारके बोल, आई विना भिकारी. भिकारी. अहो अर्ध्या रात्री उठणार कोण. नाही तुम्ही बोल नका, तुम्ही बोल. आई. जेवायला वाढणार कोण. आई. पप्पा जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला, आणि कोणी केली भाजी. त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्प्या होता चॅप्टर उठून जाईल ना, एवढा बरबाब कुठेच नाही. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला, कोणी केली भाजी. त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली. तुझ्या बायकोने केली. मग पप्प्या मात्र उड्या सांगू लागला, बायकोनं भाजी केली होय. अगं मग छानायचंच. मग नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल. असं होतच असतं. वाण वा 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 वा. आपलीच गाडी, आपलीच माडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातात बिडी, आणि तू वळतोय काडी, आणि त्याची बायको जाडी जाडी. उठू नका कोणी, खाली बसा. आल्यावर जाऊ नका. शेवटचे वाक्य, जे जे उठतील ते उद्या नसतील बा. तुम्ही विचार करा पुढचं. एवढं म्हणून सुद्धा थांबत नाही. आई रे बेईमान दुनिया रे, माँ बाप को कोई ना माने, औरत को बेईमान, साधु संत को कोई ना माने, हिजड़ों को बेईमान. आई रे बेईमान दुनिया रे. ह्या जगतामध्ये ना आई वडिलांना किंमतच नाही. सध्या पोर आई वडिलांना मानतच नाही. ज्यावरती थोडे चांगले इच्छित असतात पोर, गप मने बोलता. यांचा काही नेम नसतो. काही टाळे नाही, मेळ नाही, काही पण जुळवायचं. एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला, पप्पा उठ म्हणले, तुझ्या पुढच्या दिशेला पूर्व आहे, तुझ्या उजव्या हाताला उत्तर आहे, तुझ्या डाव्या हाताला दक्षिण आहे, माग काय. तो म्हणला माझी चड्डी फाटली ना. येड्या, सर तुला दिशा विचारताय आणि तुझे असे उत्तर दिला, सर पळून जातील ना. आता एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला आणि तू 15 फळांची नावं सांग. किती किती 15. किती 5वर उठ उठ, अरे उठ उठ. 5वर जोरात, घाबरायचं नाही, बोल जोरात. हा 10.
खाली बस. एकावर 5 म्हणजे किती? 15 फळांची नावं सांग. तो म्हणला सर फळांचा नाव आंबा. गुरुजी म्हणले शाबास. तो म्हणला सर नारळ. गुरुजी म्हणले शाबास. तो म्हणला सर चिक्कू. गुरुजी म्हणले शाबास. थांबले ते पोरगे चित्रवत थांबलं. मग मास्टरने विचार केला ह्यांनी तर 3च फळाचे नाव सांगितलेत. सकाराम अजून 12 फळाची नाव सांग. तो म्हणला सर 1 डझन केळी. 3 आणि 12 झाले ना 15. हे असले पोरं अगं. आता एका गुरुजीने का मुलाला प्रश्न विचारला. पप्पा उठ म्हणले. दगड पाण्यात टाकल्यावर बुडतो का? तो म्हणला सर बहुतेक त्याला पोहता येत नसेल. कुठं दगडाला पोहता येत नाही काय? एकाने सांगितलं तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला सर माझा जन्म बुधवारी झाला. म्हणला तुमचा केव्हा झाला? माझा तर रविवारी झाला. म्हणला सर असून खोटं बोलायचं नाही. लाज नाही वाटत का? सर म्हणले का? रविवारी तर सुट्टी असती. सर म्हणले सकाराम तू लईच बोलतो रे. कमराचा बेल्टच काढून मारील. तो म्हणला सर लई बोलायचं नाही. बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही का? बेल्ट काढल्या तुमची पॅन्टच खाली येणार. काय जन्माना आई वडिलांना त्रास, शाळेत गेला गुरुजीला त्रास, लगीन केला सासरवाडीला त्रास आणि मेळा कावळ्याला त्रास. विठाला विठाला सध्या पोरं येडी झाली. येडी. उठ रे उठ ना. उठ तू उठ रे. बरं मोबाईल पाहतो का? खरं बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही. आपलंच गाव आहे. पाहतो ना. थांबा काय पाहतो मोबाईल मध्ये? गेम पाहतो ना. हा खाली बस. येडी झाली पोरं. येडी. पहिला लेकरू जर लढायला लागला त्याची आई त्याला भाकरी द्यायची. भाकरी आय बाबाची आई. बाबा कशी डुगमुग फादी वा. भाकरी. आता आई काय देते? हा सांगायला तर लाज वाटते का? मोबाईल. येडी झाली. अरे आता सुद्धा माझी आई ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मला जेवायलाच नाही देत. काय मत आहे तुमचं? आणि मी मान्य करतो तुम्हाला काम असणार ज्ञानेश्वरी वाचणं होत नाही. एक तरी ओवी वाचलं पाहिजे. हरिपाठात पहिल्या पानावर लिहून वाचावी ज्ञानेश्वरून डोळा पाहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानाशी आणि यसा वरी या टिकेशी. जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचणार तरच तुम्ही उद्याच्या काळात जगणार. तुम्ही नाही वाचणार तर तुम्ही उद्या नाही असणार. म्हणून थोडं ज्ञानेश्वरी वाचत जा. आता या पुरुषांनी तर आता जवळपास लाजच सोडून टाकले. आता एका माणसाने आहे ना संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेला. संडास बाथरूम मध्ये ते गेलं तर गेलं, सरळच गेलं आणि व्हॉट्सअप खेळतच गेलं. खाली कधी कार्यक्रम झाला माहितच नाही. अरे तू काय हे गेलं संडास बाथरूम मध्ये. इंग्लिश भांड होतं. इंग्लिश भांड ते बसलं. आता फोन आला. फोन आता उचलू नाही ना. हो तुझा कार्यक्रम काय चालू आहे बाथरूम मध्ये? तू करतो काय? तू उचलू नाही ना. फोन उचलला. हॅलो. ते फोन मला नुसतं आलडायचं. हॅलो. अरे नाही काय? हॅलो. अरे चार्जिंग नाही काय? संडास बाथरूम मध्ये बोलायचं ना. त्याला काय माहिती याचा कार्यक्रम काय चालू आहे? हॅलो. अरे नाही काय? हॅलो. चार्जिंग नाही की काय? हॅलो. संडास बाथरूम वर बोलच ना. तेव्हा या संडास बाथरूम मध्ये जोरदार आवाज. मग त्या फोनवाल्याला कळालं याचा कार्यक्रम काय चालू आहे. गेलं संडास बाथरूम मध्ये. ते कानात घालायचं काय म्हणतात गण्या? उठतो. हा
हेडफोन तू खाली बस. नाही तू 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 3 पिन वापरत जा, म्हणजे कधी बॅटरी उतरायची नाही. मग ती ना हेडफोन लावून सरळच गेलो आणि त्याला संडासच यायला. मग त्यानं मोबाईल मध्ये गाणं लावलं, एक बार आजा 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 आजा, तरी संडास येईना त्याला. मग त्यानं दुसरं गाणं लावलं, मेरी सपनों की रानी कब आएगी. आणि संडास आल्यावर आला बाबूराव, आता आला बाबूराव, आला बाबूराव. येणे झाली माणसं. आता ते आपल्या मुखेड हवेला आहे ना का, तू रोट्या भेटतात, रोट्या तंदूर रोट्या 22 रोट्या आणतात काही जण, 22 तंदूर रोट्या. आणि घरी आल्यावर फॅन लावला तरी वाज जाय ना, घरातून आलाय का. 22 रोट्या आणतो. आणि ही काय म्हणती, ही नाही मंडळी खुडीची, ही काय म्हणती शेजार त्याला बाईला, तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको, माझा नवरा दुपारी 12 वाजता गुर्र 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 करतो आणि रात्री 1 वाजता पुर्र पुर्र. मी म्हणून राहिली त्यांच्या वासानं, तू असती तर तेव्हाच पळून गेली असती. मग तू का नाही गेली बाई पळून. ऐ म्हातारी आता उन्हाळा चालू झाला ना, आता उन्हाळा काही पण नवीन काढायचं. आता ती उन्हाळ्यात ते प्रत्येक रस्त्याच्या हवेला ते नांदेड मुखेड ते आता ते मठ्ठा आणलंय, मठ्ठा ती मध्ये पांढरं आणि वरून कोथिंबीर काय टाकतात, हे टाकतात का काय माहित मध्ये. हान मठ्ठा हान. एकाने लग्नात जाऊन 20 गिलास मठ्ठा आणला, 20 गिलास. आणि ती घरी गेला, संडास बाथरूम मध्ये बाहेरच आहे ना. उठला की गुर 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 गुर, खाली बसली पुर 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 पुर, उठला की गुर 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 गुर. आणि पप्प्याच्या आईना 3दा बाथरूम मध्ये जाऊन आले, चहा घ्या, पण उठूनच देना. गुर 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 पड 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 पड. आणि पप्प्याच्या आईना घरामध्ये 4 कूलर लावले आणि 1 फॅन लावला, वासूच जाईना. विठ्ठला